छगनभाई पटेल यांच्या स्मरणात हा आमचा चौथा प्रोग्राम आहे. उद्देश असा होता कराओके क्लबचा, बऱ्याचशा लोकांना गाण्याची इच्छा असते परंतु त्याला व्यासपीठ भेटत नाही. ज्या लोकांना ताल आहे, सूर आहे ते जाऊन गातात, पण ज्याला ताल नाही, सूर नाही पण इच्छा आहे त्यांनी काय करायचं. अशा लोकांसाठी स्वर्गीय छगनभाई आणि मी स्वतः डॉक्टर भाऊसाहेब देवपादे यांनी आम्ही क्रांती चौकीमध्ये एक कराओके क्लब उघडला आणि त्यामध्ये ज्या लोकांना एकच आठ आहे की ज्या लोकांना फक्त गाण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी आम्ही त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. हा आमचा प्रयत्न त्यामध्ये बघतो. आनंद ही अशी गोष्ट आहे, गाणं ही अशी गोष्ट आहे याचं काही साईड इफेक्ट नाही. हे दोघांना आनंद देतं, गाणाऱ्यालाही आनंद देतं आणि ऐकणाऱ्यासुद्धा काय देतं, आनंद देतं. या आनंदासाठी आम्ही हा क्लब उघडला. याच्याकडनं कोणत्या आमचा व्यावसायिक दृष्टिकोन नाही, फक्त त्यामध्ये. पण हे करत असताना जवळजवळ आम्ही 30 थिएटर शो केले आणि त्यामध्ये आमचे मित्र हे आम्हाला सोडून गेल्यामुळे स्मरणात दर 11 मेला हा शो आम्ही साजरा करतो. ओके. हाऊ मेनी सिंगर्स आर देअर नाउ सर? येस सर. म्हणजे किती सिंगर्स आपल्याकडे समजा आहेत आमच्याकडे असे डिझायरिंग कॅन्डिडेट? 72 सिंगर्स. 72 आहेत. तुमचं नाव सांगा. मला खरंच छान वाटलं, म्हणजे की सरांनी मला गाण्यासाठी स्टेज दिलं आणि मला शब्द नाही आहे बोलण्यासाठी. खूप छान वाटलं. म्हणजे याच्या अगोदर आप कधी? नाही, सरांच्या प्रोग्रामला मी पहिल्यांदाच जॉईन झाले. अच्छा, फर्स्ट टाइम. पण खूप छान म्हणजे परफॉर्मन्स होता मॅडमचं. तुमचं नाव सांगा. श्रद्धा सतीश गिरा. काय सांगा मॅडम? भाऊ हो का? छगन भाई पटेल की बहू हूँ। मैं भी सर के साथ 2-3 प्रोग्राम में पार्टिसिपेट हुई हूँ और मुझे भी बहुत अच्छा लगता है। सर ये कर रहे प्रोग्राम तो बहुत ही सबको उसमें गाने का मौका मिल रहा है। मी मनीषा नवपुते. हा प्रोग्राम खरं पाहिलं तर सर आत्ता जसं म्हटले की काहींना खूप गाण्याची इच्छा असते आणि त्यातली मी एक आहे. तशी मला काही सवय नहीं है, स्टेज परफॉर्मन्स मी यावेळेस पहिल्यांदाच केला आणि सरांच्या मार्गदर्शनाने मी प्रयत्न करते. मैं छगन भाई का भतीजा हूँ. मैं स्टेज में गाया हूँ पहले, लेकिन ये स्टेज में पहली बार गाया और बहुत आनंद आया और बहुत मज़ा आया. मी आबासाहेब टकले. म्हणजे लहानपणापासून गाणं म्हणतो आपण, पण म्हणजे असं काही कधी असं स्टेजवर वगैरे म्हणलो नव्हतो. तर आदरणीय देवकाते सरांमुळं संधी मिळाली, तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान असे शो करतात सर. माझा हा जवळपास 4था-5वा शो आहे त्यांच्यासोबत, तर खूप छान वाटतं, आनंद मिळतो. देवकाते सर आल्यामुळं तुमचं परफॉर्मन्स जास्त चांगलं आहे. जास्त केलं. माझे नाव अमोल तांगडे. देवकाते सरांमुळं गाण्याची संधी मिळाली, त्याबद्दल त्यांची खूप खूप आभार आहे. आणि मी पण सरांनी सांगितलं 4-5 शो आणि सरांकडे दिले आहे. देवकाते सरांसोबत चालू असतात आणि आवाज इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या दिवशी मला असं वाटलं की मी माझा परफॉर्मन्स चांगला दिला आहे. याच्या आधीपर्यंत असं वाटलं नाही. मी माझं स्वतःचं गाणं कधीच ऐकत नाही. नाही सर, खूप छान आवाज होता. खूप छान आहे. उज्ज्वल मार्ग